नमस्कार मंडळी, येत्या 18 ऑक्टोबर 2025ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला आपण धनतेरस असंही म्हणतो. या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. भगवान श्रीहरी विष्णूंचेच अवतार असलेले धन्वंतरी देव साक्षात देवांचे वैद्य मानले जातात. त्यांच्या हातामध्ये अमृत कलश असतो. त्याचबरोबर आयुर्वेदाचं एक पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं. एका हातामध्ये आपल्याला जळू ही वनस्पती पाहायला मिळते. त्याचबरोबर एका हातामध्ये शंखसुद्धा असतो. तर अशा पद्धतीने हे भगवान श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहेत. त्यांची पूजा या दिवशी डॉक्टर लोक करतात, म्हणजे जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत असे लोक करतात. त्याचबरोबर व्यापारी व्यावसायिक लोकसुद्धा करतात. मग याचा अर्थ असा नाही की आपण धन्वंतरी देवांची पूजा धनत्रयोदशीला करायचीच नाही. नक्कीच करायची आहे. आपण सर्वजण जसे लक्ष्मीपूजन करतो त्याच पद्धतीने धनत्रयोदशीची पूजासुद्धा आपण सर्वांनी आठवणीने करावी. यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये सर्वांना उत्तम आरोग्य लाभतं. आपण यामध्ये माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता पडत नाही. त्याचबरोबर जी आपण गणपती देवांची पूजा या दिवशी सर्वप्रथम करत असतो, तर गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता मानले जातात आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या योग्य बुद्धीमुळे आपल्याला काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे सुद्धा व्यवस्थितपणे समजतं. धनत्रयोदशीला सोनं चांदी खरेदी करण्याला फार महत्त्व दिलं जातं. पण सध्या असलेल्या महागाईमुळे किंवा महागाई असो नसो प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे प्रत्येकाला सोनं चांदी किंवा मौल्यवान गोष्टी या दिवशी खरेदी करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आपल्याला प्रश्न पडतो, अरे आपण सोनं चांदी नाही घेऊ शकत, मग आपण या दिवशी घ्यायचं काय? तर आपल्याला सोन्याहूनही मौल्यवान काही गोष्टी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करता येणार आहे. आणि भलेही त्यांची किंमत पैशांनी फार कमी असली तरी पण त्यांचं मोल जे आहे ते अनमोल आहे. म्हणूनच त्यांना सोन्यापेक्षाही मौल्यवान असा दर्जा धर्मशास्त्राने दिलेला आहे. तर मग आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं नाही तर अशा कोणत्या गोष्टी आपण खरेदी करू शकतो की ज्यांचं मोल ज्या अगदी पैशाने आपल्याला सहज विकत घेता येतील, कमी पैशात घेता येतील, तर त्या सर्वांची माहिती मिळून जाईल. हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. लगेच जा आणि तो मोठा व्हिडिओसुद्धा पहा.